नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ममता बॅनर्जी मुंबईत येऊन गेल्या, त्या काय काय बोलल्या, UPAचं काय होणार, UPA कुठे आहे, या सगळ्यात त्यांनी एक प्रश्न असा विचारला की जी व्यक्ती अर्धा काळ देशाबाहेरच असते, विदेशी असते, अशा व्यक्तीकडून देशाचं नेतृत्व किंवा विरोधी पक्षाच्या राजकारणाचं नेतृत्व होणार कसं, असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि तो थेट राहुल गांधी यांना मारलेला टोमणा असेल म्हणा, निशाणा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आणि त्यावरून फार मोठा गदारोळ झाला. पण यामध्ये एक राजकीय धोरण, इझम वगैरे आहे, हे कोणाच्या कसं लक्षात आलं नाही, म्हणजे माझ्याही आलं नाही. पण मी जितका त्याचा विचार करत चाललो आहे तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली की राहुल गांधींनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये भारत नावाच्या देशाला, इथल्या राजकारणाला एक नवी दिशा किंवा एक नवी नीती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं आहे, माझं पण झालं आहे. किंबहुना त्या दिशेने राहुल गांधी काय सांगू इच्छितात, काय करू इच्छितात, याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं आहे. अनेकदा काय असतं, एखादा माणूस गोष्ट गंभीरपणे सांगत असतो आणि त्यातलं गांभीर्य ओळखलं नाही आणि ते हसण्यावरी नेलं तर महत्त्वाच्या गोष्टी दुर्लक्षित होऊन जातात. आणि मला राहुल गांधींच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षामध्ये तसं झालं आहे असं वाटतं. ज्या पद्धतीने राहुल गांधींची देहबोली, बॉडी लँग्वेज आपण बघितली तर जगातलं सर्व ज्ञान त्यांच्यामध्ये ठोसून ठोसून भरलेलं आहे. जगाला फक्त ज्ञानी बनवण्यासाठीच त्यांचा जन्म आणि अवतार झाला आहे असा एकूण त्यांचा आव असतो. आणि मी सुद्धा त्यांची अनेकदा टवाळी केलेली आहे, टीका केलेली आहे. पण गेल्या आठवड्याभरात अशा घटना घडल्या की मला असं वाटायला लागली की राहुल गांधींकडे थोडं गंभीरपणे बघितलं पाहिजे. हा माणूस ज्या आत्मविश्वासाने काही गोष्टी सांगतो त्याची तुलना त्यांची आजी इंदिरा गांधी किंवा पणजोबा नेहरू, पंडित नेहरू किंवा वडील राजीव गांधी, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं राजकारण, त्यांची धोरणं, त्यांनी घेतलेले निर्णय किंवा काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचा इतिहास 100-125 वर्षाचा, याच्याशी राहुल गांधींच्या वागण्याची, निर्णयाची, कृतीची तुलना करणं हे गैरलागू आहे असं मला वाटलं. कारण हळूहळू करत राहुल गांधी जे काही करू इच्छितात किंवा या देशामध्ये काहीतरी नवीन प्रस्थापित करू इच्छितात त्याची आता सुरुवात झाली आहे, हे मला पहिल्यांदा पटलं. आणि त्याचं कारण नुकतंच संपलेलं, रविवारी संपलेलं नाशिकचं मराठी साहित्य संमेलन आहे, हे मी पहिल्यांदा स्पष्ट करून सांगतो. कदाचित हे साहित्य संमेलन ज्या पद्धतीत झालं तसं ते झालं नसतं तर राहुल गांधींकडे मी किती गंभीरपणे बघू शकलो असतो याविषयी मी सुद्धा साशंक आहे. मी पण त्यांच्याकडे पप्पू वगैरे अशाच दृष्टीने बघत राहिलो असतो. पण नाशिकच्या साहित्य संमेलनाने साधलं काय, असा प्रश्न जर मला विचारला गेला, किंबहुना मला तो विचारला गेला, म्हणजे एका व्हिडिओच्या निमित्ताने मी मुलाखत द्यायला तयार आहे का म्हणून मला विचारण्यात आलं. आणि त्यातला विषय असा होता की नाशिकच्या साहित्य संमेलनाने साधलं काय. आणि मी म्हटलं ठीक आहे, आपण याच्यावर व्हिडिओ करू, मी बोलतो तुमच्याशी, तुम्ही प्रश्न तुमचे तयार करा. आणि तो विषय माझ्या डोक्यात त्यांनी घातल्यानंतर साधलं काय मी विचार करत गेलो. आणि माझ्या लक्षात पहिल्यांदा आलं की या देशामध्ये राहुल गांधी जी नवी नीतिमत्ता आणू इच्छितात, राजकीय नीती आणू इच्छितात, त्याची सुरुवात किंवा त्याच्यावर शिक्कामोर्तब नाशिकच्या साहित्य संमेलनात झालं हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे, त्यांच्या वागण्याकडे, बोलण्याकडे, कृतीकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे
त्यातले आशय शोधले पाहिजेत असं मला पहिल्यांदा वाटलं. आणि म्हणून हा विषय मी करतोय की मोदी युग म्हणतात, हे आता मोदी युग मागे पडेल आणि राहुल युग येईल याची चाहूल नाशिकच्या साहित्य संमेलनानंतर लागली. हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी राहुल गांधींच्या एकूण आजूबाजूच्या वर्तनाचा आणि राजकारणाचा गंभीरपणे विचार करून एक वेगळा विषय तुमच्यासमोर मांडतो आहे. वेगळा विषय म्हणून त्याचं शीर्षक बघितल्यावर अनेक जण गोंधळले असतील की नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनाचा आणि राहुल गांधी यांचा संबंध काय, असाही प्रश्न अनेकांच्या डोक्यात आला असेल. तर त्याचं स्पष्टीकरण झालं पाहिजे म्हणून हा सुरुवातीचा भाग मी बोललो की आजवरची साहित्य संमेलनं नेहमीसारखी वादग्रस्त झाली आहेत. मग त्याच्यात हा पाहुणा पाहिजे का, तो पाहुणा नको का, हा पुरोगामी आहे का, हा प्रतिगामी आहे का, हा हिंदुत्ववादी आहे का, तो सेक्युलर आहे का, यावरून खूप वाद झालेले. अगदी काय म्हणाल ते कोणावर शाई फेकणं आज झालं कुबेरांवर, किंवा आणखीन काही धुडगूस घातले गेले, ते सुद्धा नवीन नाही. किंबहुना मराठी साहित्य संमेलन हे साहित्यापेक्षा वेगवेगळ्या वादविवादांमुळेच ऐतिहासिक ठरतं, हा आजवरचा आपला अनुभव आहे. त्यामध्ये साहित्य चर्चा किती होते त्यापेक्षा वायफळ चर्चा कोणकोणती होते हेच आपल्याकडे आजपर्यंत नोंदलं गेलेलं आहे. आणि मग त्यात अध्यक्षापासून तुम्ही म्हणाल त्या सगळ्यांचा उल्लेख होऊ शकतो. पण यावेळचं साहित्य संमेलन एवढ्यासाठीच वेगळं होतं की ते राहुल गांधी यांच्या नव्या काय म्हणाल तुम्ही नीतिमत्तेनुसार पार पडलेलं अधिवेशन आहे. आणि मला ते अधिवेशन समजून घेण्याचा मी जेवढा प्रयत्न केला तेव्हा माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहुल नीतीनुसार गेली 2 वर्ष एक सरकार चालू आहे. म्हणजे मोदी मॉडेल ऑफ गव्हर्नन्स वगैरे ही चर्चा होते आपल्याकडे आणि गेली 7-8 वर्ष ती चर्चा चालू आहे. गुजरात मॉडेल, मोदी मोदी मॉडेल ऑफ गव्हर्नन्स, मोदींची कार्यशैली, मोदींच्या कारभाराची शैली पद्धत, याच्यावर खूप चर्चा झाली. या सगळ्या काळामध्ये राहुल गांधी यांच्यावर टिंगल किंवा टवाळीचा वर्षाव झाला. पण राहुल गांधी जी गोष्ट कृतीतून आणि उक्तीतून सांगत आले त्याकडे इतकं गंभीरपणे कधी बघितलं गेलं नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रात राहुल नीतीचा गेली 2 वर्ष अवलंब होतो आहे, याकडे सुद्धा सगळ्या चिकित्सक, विश्लेषकांचं, पत्रकारांचं, संपादकांचं साफ दुर्लक्ष झालं. अगदी टीकाकारांचं सुद्धा दुर्लक्ष झालं. मला हे मराठी साहित्य संमेलनाच्या एकूण जे काय झालं संमेलन म्हणून त्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की या संमेलनातला एक मोठा वेगळेपणा आहे की हे राहुल युगातलं पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे. कदाचित पुढच्या काळामध्ये इतर अनेक भाषेतली साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं याच पद्धतीने सुद्धा होतील. फक्त आपण राहुल नीती समजून घेतली पाहिजे. या साहित्य संमेलनात डॉक्टर जयंत नारळीकर यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. आणि कुठल्याही कारणास्तव असो त्यांच्या नावावरून वाद होण्यापेक्षा या समारंभाला पाहुणे येणारे जावेद अख्तर यांच्या नावावरून किंवा एकूण सूचनेवरून किंवा व्यक्तिमत्वावरून खूप उलटसुलट चर्चा, वादविवाद झाले. नारळीकरांबद्दल नाही झाले. पण गंमत बघा, जावेद अख्तर आले, आणखीन कोण बरेच लोक आले, पवार आले, भुजबळ होतेच वगैरे. पण मराठी साहित्य संमेलन हे पहिल्यांदा अध्यक्षाविना पार पडलं. म्हणजे अध्यक्ष निवडले होते, अध्यक्ष होते, पण अध्यक्ष संमेलनातच आले नाहीत. आणि संमेलनाचा कारभार सगळा हा अध्यक्षशिवाय पार पडला. याला राहुल नीती म्हणतात. हे कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. मला सुद्धा साधलं काय, संमेलनातून साधलं काय हा प्रश्न विचारला गेला तेव्हा माझ्या लक्षात आलं हा सगळ्यात मोठा राहुल नीतीवरचा एक काय म्हणतात तो प्रात्यक्षिक प्रयोग आहे, प्रॅक्टिकल प्रयोग होता.
आपण बघतोय आता राहुल नीती यात कुठे आली असं तुम्ही म्हणाल, तर त्याचं उत्तर असं आहे की गेली जवळजवळ 2.5 वर्ष या देशात सर्वात जुना आणि 70 वर्ष राज्य केलेला काँग्रेस नावाचा पक्ष हा अध्यक्षाशिवाय चालू आहे. राहुल गांधी हे पक्षाचे काही 2-2.5 वर्ष अध्यक्ष होते आणि लोकसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून आजपर्यंत 135 वर्षे वयाच्या काँग्रेस पक्षाला अजूनही अध्यक्ष निवडता आलेला नाही. आणि म्हणून काहीही अडलेलं नाही. काँग्रेस पक्ष हा आजही चालतोय, निवडणुका लढवतोय, सगळं नेहमीसारखं चालू आहे आणि पक्षाला अध्यक्ष नाही. ह्याकडे आपण एक टिंगल म्हणून बघत होतो, काँग्रेसची कमजोरी म्हणून बघत होतो, पण पक्षाची ताकद कशात आहे बघा. एक पक्ष असा आहे की जो अध्यक्षाविना चालतोय. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नवा अध्यक्ष निवडावा असं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर झालेल्या बैठकीत दुसरा कुठलाही अध्यक्ष चालणार नाही असं प्रियंका गांधी म्हणाल्या आणि सोनिया गांधींनी त्याला होकार भरला आणि ते जे भिजत घोंगडं पडलं त्यामुळे आजपर्यंत काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष निवडता आलेला नाही. काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नाही. सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, पण अलीकडेच त्यांनी सांगितलं हंगामी वगैरे काय अध्यक्ष नसतो, अध्यक्ष हा अध्यक्ष असतो, त्यामुळे मीच परमनंट अध्यक्ष आहे. पण यामागे एक नीती आहे, एक धोरण आहे, एक उद्दिष्ट आहे, एक हेतू आहे, यात काहीतरी आशय आहे. याकडे कोणीही गंभीरपणे बघितलं नव्हतं. आणि अध्यक्षाशिवाय पक्ष चालू शकतो, एखादी संस्था चालू शकते असं आपण म्हणू, पण चालतोय पक्ष. मध्यंतरीच्या काळात अनेक निवडणुका होऊन गेल्या. बंगाल असो, तमिळनाडू असो, केरळ असो, बिहार असो, वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. पण कुठे काँग्रेस काय अडलंय का सांगा मला? अजिबात नाही. व्यवस्थित कारभार चालू आहे पक्षाचं. कुठेही नुकसान फायदा हा वेगळा, तो राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या काळातला भाग असतो, व्यवहाराचा भाग असतो. पण म्हणून नुकसान झालं का? नाही झालेलं. अध्यक्षाशिवाय काँग्रेससारखा 135 वर्ष जुना पक्ष व्यवस्थित चालू आहे. आणि त्याच काँग्रेसनी पाठीवर हात ठेवल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेलं सरकार आलं आणि हे सरकार गेली 2 वर्ष मुख्यमंत्र्याशिवाय चालू आहे की नाही? गंमत सांगा. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, पण ते कुठे दिसतात का? ते ऑनलाईन आपल्याला दिसतात, पण शासकीय कारभारामध्ये मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत. एवढी वादळं आली, अमुक तमुक, ते काही एखाद्या वादळाच्या वेळेला, एखाद्या पुराच्या वेळेला ते हेलिकॉप्टरने जाऊन परत आले. मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा जात नाहीत. आणि तरी महाराष्ट्र सरकार चालू आहे की नाही? महाराष्ट्राचा कारभार चालू आहे की नाही? महाराष्ट्राचं काय कुठे अडलेलं तुम्हाला दिसलं? बिलकुल नाही. व्यवस्थित महाराष्ट्र चाललेलं आहे. आपण जर या 2 वर्षाच्या काळात महाराष्ट्राची वेगवेगळी वर्तमानपत्र, वाहिन्या, माध्यमं, बुद्धिजीवींची डिबेट्स बारकाईने तपासली, वाचली, अभ्यासली तर एक गोष्ट दिसेल की बिना मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्र चालू आहे याकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाही. कोणाचंही लक्ष. आता काल परवा एसटीचा एवढा मोठा संप झाला, अख्ख्या महाराष्ट्रभर 1 महिन्यापेक्षा अधिक काळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला होता. त्यात हस्तक्षेप करून, लक्ष देऊन काहीतरी करण्यासाठी या महाराष्ट्राला कोणी नेता नव्हता, मुख्यमंत्री नव्हते. ते काय प्रकृतीमुळे आजारी असतील, पण त्यांच्या जागी निर्णय घेणारा कोणी होता का? नव्हता. हंगामी मुख्यमंत्रीसुद्धा नव्हता. म्हणून महाराष्ट्र अडलेला नाही, महाराष्ट्र चालू आहे. कोरोना काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः कुठे बाहेर पडायचं टाळलं असेल तर आपण समजू शकतो. पण एकूण 2 वर्षाचा कारभार बघितला तर विरोधी नेते देवरेकर असोत किंवा तुमचे देवेंद्र फडणवीस असोत किंवा अगदी आरोग्यमंत्री टोपे, हे जितके खुद्द या इतक्या वाढलेल्या वयामध्ये शरद पवार जितके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरले तसे मुख्यमंत्री कुठेही फिरले नाहीत.
आणि तरी महाराष्ट्राचं अडलं का नाही, महाराष्ट्र व्यवस्थित चालू होता. आणि इतका उत्तम मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी लाभला नाही असं महाराष्ट्राच्या एकूण बुद्धिजीवी वर्गाचं म्हणणं आहे. आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला नाशिकच्या साहित्य संमेलनात पडलेलं दिसतं की संमेलन झालं, अध्यक्ष हजर नव्हते. कशाला पाहिजे अध्यक्ष? अध्यक्षाशिवाय 3 दिवसाचं साहित्य संमेलन पार पडलं आणि कुठेही कुरबुर नव्हती. आता अध्यक्ष का नव्हते, त्यांची काय अडचण होती, हा सगळा चर्चेचा विषय असू शकतो. जेन्युइन होतं का, काय आणखीन कारण होतं का वगैरे वगैरे सोडून द्या. पण म्हणून संमेलन अडलं का? नाही अडलं. संमेलन नाही अडलं, संमेलन चालू आहे. याला राहुल नीती म्हणतात. काँग्रेससारखा 135 वर्ष जुना अध्यक्ष हा पक्ष हा अध्यक्षाशिवाय 2.5 वर्ष चालू आहे. महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्र्याशिवाय चालू आहे. मुख्यमंत्री कुठे नसतात तरीही चालू आहे. साहित्य संमेलन अध्यक्षाशिवाय चालू आहे. मंत्रालय मुख्यमंत्र्याशिवाय चालू आहे. किती लोकांना माहिती आहे की मंत्रालय हे नाव कुठून आलं? मंत्रालय हे नाव कुठून आलं? मंत्रालय हे नाव त्या इमारतीमध्ये, त्या वास्तूमध्ये मुख्यमंत्री बसतात, त्यांचे सहकारी मंत्री बसतात, म्हणून त्याचं नाव मंत्रालय करण्यात आलं. हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान एक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना तरी माहिती आहे का मंत्रालयाचं नाव मंत्रालय का झालं? 1974 सालात जेव्हा शंकरराव चव्हाण, जे योगायोगाने अशोक चव्हाण यांचे वडील आहेत, ते मुख्यमंत्री झाले, तोपर्यंत त्या वास्तूला सचिवालय म्हटलं जायचं. सचिवालय हेच नाव होतं. सेक्रेटरिएट हा जो इंग्रजी शब्द आहे त्याच्यावरून आलेलं सचिवालय असं मराठी नाव होतं. पण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि ते म्हणाले नाही, इथे तर मंत्री बसतात आणि मंत्री राज्याचा कारभार चालवतात, म्हणून याला मंत्रालय म्हटलं पाहिजे. आणि म्हणून ज्याचं नाव मंत्रालय झालं तिथे आज मंत्र्यांना बसायची गरजच वाटत नाही. मुख्यमंत्रीच मंत्रालयात जात नाहीत. आणि तरी महाराष्ट्र चालू आहे, तरी मंत्रालय चालू आहे, तरी महाराष्ट्र सरकारचा कारभार चालू आहे, महाराष्ट्र चालू आहे, काही बिघडलेलं नाही. आणि याला राहुल नीती म्हणतात. हे कोणाच्याही कसं लक्षात आलं नाही. एकापेक्षा एक महान बुद्धिमंत, चतुर, चाणाक्ष, विद्वान महाराष्ट्रात पत्रकार, संपादक आहेत, प्राध्यापक आहेत, विश्लेषक आहेत. यापैकी कोणाला यातली राहुल नीती कशी ओळखता आली नाही? निर्णायकी म्हणजेच नेतृत्व ही राहुल नीती आहे. आणि ती राहुल नीती कोणाच्याही लक्षात येऊ नये. मी पण त्यापैकी एक आहे. मी आजपर्यंत या विषयावर बोललो नाही. पण साहित्य संमेलनात अध्यक्ष नाहीत आणि तरी साहित्य संमेलन छानपैकी पार पाडलं. म्हणजे नेहमीचे कारभार होतात, कोणी कोणावर शाई फेकणं, कसले तरी आक्षेप घेणं, धक्काबुक्की करणं, काय काय असतील ते विरोध करणं, नावाला विरोध करणं, जागेला विरोध करणं, निषेधाचे ठराव करणं, काय मान्यवरांचा अपमान करणं, हे साहित्य संमेलनाचे नेहमीचे कार्यक्रम असतात. तेही झाले. यावेळेला जर अपवाद किंवा वेगळेपण असेल तर अध्यक्ष नव्हता. आणि तरीही संमेलन हे झकास पार पडलं, उत्तम रीतीने पार पडलं. आणि म्हणून मला वाटलं की यामध्ये काही एक नीती आहे. याला मी राहुल नीती म्हणतो. राहुल गांधींनी जसं सगळ्यांना वाटतं की काँग्रेस पक्ष पोरका झाला आहे, बिलकुल नाही. काँग्रेस पक्ष अध्यक्षाशिवाय चालू शकतो हे राहुल गांधींनी आपल्या कारकिर्दीत दाखवून दिलं. म्हणूनच त्याला राहुल सिद्धांत, राहुल थिअरी किंवा राहुल नीती असं नाव देणं योग्य ठरेल. आणि आता त्याचा हळूहळू करत व्यापक प्रयोग सुरू झालेला आहे. माझ्या अंदाजाने पुढच्या एक 15-20 वर्षामध्ये ज्या काही अशा पद्धतीने अध्यक्ष नसणं, पदाधिकारी नसणं, तरीही संस्था असणं, संस्था चालणं, संघटना चालणं, ज्याला कोणी अध्यक्ष नाही, कोणी सेक्रेटरी नाही, कोणी पदाधिकारी नाही, कोणी काही ठरवणारा नाही, आणि तरीही संस्था, संघटना, पक्ष चालणं हे हळूहळू व्यापक होत जाईल आणि संपूर्ण देशामध्ये निर्णायकी येईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याला मी म्हणून राहुल युग असं नाव देईन.
मोदी युग हळूहळू संपणार आहे. कदाचित मोदी हे पंतप्रधान, पक्षाध्यक्ष किंवा संघटनांचे अध्यक्ष, विविध संस्थांचे अध्यक्ष वगैरे असणारं मोदी युग हे शेवटचं युग आहे. यानंतर राहुल युग येणार आणि त्यामध्ये संपूर्ण निर्णायकी असणार आणि त्यावर महाराष्ट्राच्या साहित्यिकांनी, साहित्य संमेलनाने एक प्रकारे नाशिकमध्ये शिक्कामोर्तब केलं. आणि हे तुमच्या लक्षात आणून देणं जर कुठच्या संपादक आणि इतर कोणाकडून बुद्धिमंतांकडून झालं नसेल तर माझ्यासारख्या एक सामान्य बुद्धीच्या पत्रकाराकडून ते सांगितलं जाणं आवश्यक होतं. म्हटलं तर लहान तोंडी मोठा घास आहे, पण मोठी मोठी तोंड जेव्हा मूग गिळून गप्प बसतात तेव्हा लहान तोंडांना घास घ्यावा लागतो. आणि म्हणून हा व्हिडिओ केला. तो तुम्हाला आवडला असेल, पटला असेल, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईबसुद्धा करा. नमस्कार.